आता काय करायचं? डॅड याच्यातच उडलं गेलं पाहिजे. एक मिनिट आलेत. ताईसाहेब, तुम्ही नका असं मनाला लावून घेऊ. अहो, एवढं तुमचं काम टाकून तुम्ही आलात हेच खूप आहे. अरे बापरे, साहेब आले वाटतं. आता हो ताईसाहेब. चंदू काका तुम्ही बघा, आपण बघू काय करायचं. तुम्ही दार उघडा. अहो पण उघडा, मी बघते. तुम्ही साहेब नाही आहेत घरात. त्यांची मुलगी ताईसाहेब, ताईसाहेब आता भेटू नाही शकणार. त्यांचा मूड खराब आहे. तुम्ही उद्या या. त्याच्याशी मला काहीच घेणं देणं नाहीये. मला माझे पैसे हवेत, तेवढे द्या, मी जातो. ओ, ते तुम्ही उद्या या. फोन करा आणि उद्या या तुम्ही. निघा. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? ताई तुम्हाला भेटणार नाहीये. आणि मीही तिला भेटल्याशिवाय जाणार नाहीये. आता ओ साहेब, जा ना. आधीच खूप डोक्याला टेन्शन आहे इकडे. ताईसाहेब, दिवसभरात तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. काही खायला आणू का तुम्हाला? नको काका, मूड नाही आहे माझा. किती होप्स होते माहितीये मला. आज सगळे पैसे जमतील आणि मी स्वतःच्या पैशातून गाडीचा खर्च देईन. तेच जमलं नाही मला. असू द्या तो. तुम्ही निदान ज्यूस तरी घ्या ना. नको ताईसाहेब, ज्यूस तरी घ्या ना. मी पुन्हा तुम्हाला भेटेन नाही भेटेन मला माहित नाही, कारण या घरातला आज माझा शेवटचा दिवस आहे. काका, तू इथे काय करतो? ते तुझ्या नोकऱ्याने अगं आतच सोडलं नाही म्हणून असलं सगळं करायला लागलं. अरे पण मी नैनाला सांगितलं. मी नैनाला सांगितलं होतं तुला निरोप द्यायला. हो, पण आपलं ठरलं होतं ना आजचं. तुझा शब्द मोडू नाही म्हणून आलोय. पैसे पैसे नाही जमलेत अजून. त्या चंदू काकांनी या डॅडचा लाडका वास फोडला. म्हणजे त्यांनी मुद्दामून नाही फोडला, चुकून फोडला त्यांच्याकडनं. पण डॅड आल्यानंतर त्यांची नोकरी जाईल आणि त्यात तू मला त्रास देतोयस. वास बघू. थोडा वेळ दे मला. ताईसाहेब, हा घ्या ज्यूस. हा हा इथे कसं? ए थांब, तुला बघ. ए थांब. चल तू बाहेर बाहेर. आमच्या ताईसाहेबांना काही करायचं नाही. तू निघ. ताईसाहेब तुम्ही इकडे या. ह्याला बघतोच मी. तू घराच्या बाहेर निघ अगोदर. निघ. हे बघ, तुझ्या ताईला काहीही करत नाही मी. उलट तुझीच नोकरी वाचवतो. नाही, नको असेल तर सांग, मी परत फोडतो. नको फोड. आत्ता जोडलंय ना ते. बर, तुला जर तुझी नोकरी वाचवायची असेल तर एक काम कर, खाली जा आणि सिलिकॉनची ट्यूब घेऊन ये. म्हणजे हा वास जोडलाय कोणाच्या लक्षातही येणार नाही. खरंच? आता जातो का? हो.
आता थोडा वेळ ह्याला कोणी हात लावू नका, असंच वाळू दे. थँक्यू सो मच. कसं आहे, सतत तोडण्यापेक्षा जोडताही आलं पाहिजे माणसाला. पैसे उद्या देते नक्की, पण तू आता इथनं निघ प्लीज, नाहीतर कोणीतरी येईल. ठीक आहे, नाक घासून सॉरी म्हण, विनंती कर, मग जाईन. अरे आता प्लीज म्हंटल ना, मग हे सगळं कशाला करू? आणि तू ना आता माझ्या घरात उभा आहेस. माझा डॅड जर का आला ना, तर तो तुझी वाट लावेल. बघू. तुझा इथून नाही तर वाट लागेल. ओके, नाक घासून सॉरी म्हण, लगेच निघतो. सई बेटा, प्लीज जा ना. अगं नाक रगडून सॉरी म्हण ना, जातो मी. सई दार उघड. सई बेटा, सई दार उघड. हा ठीक आहे, जातो मी. फक्त मला पैसे उद्या म्हणजे उद्याच हवे. उद्या नक्की देईन मी पैसे, प्रॉमिस. पण आता जा. अरे इथून कुठून जातोयस? आलाच तिथनं जा ना. अरे हक्काचे पैसे मागायला आलोय, चोरी थोडीच केलीये. तू पिढायस का? नाही निधी, तू बाजू हो, अरे तिकडे जा ना. अरे तिकडे. ए सई. बाय. हा बाय द वे, ते सिलिकॉन आहे ना, ते वासला आतनं लावून घे, म्हणजे असं पक्क जोडलं जाईल आणि कोणाला कळणारही नाही. हा बेटा तू ठीक आहेस ना? म्हणजे त्या मावल्याने तुला काही केलं नाही ना? तुला काही त्रास नाही ना झाला बेटा? हा सही बोल ना ग काहीतरी. उद्या भेटू. गुड नाईट. हरामखोर आहे हा. कितीदा बजावलं याला अंधार पडायच्या आत घरी यायचं, पण नाही, गेला असेल सड्यावर. आप्पा इकडे का उभ्या? चला आतमध्ये बसा. कुठे बसूया रानात? मुलं ऐकत नाही. गेला असेल करबंद काढायला. बर ती बॅटरी आणा बघू इकडे. द्या चला. बॅटरी काय द्या, पायाखाली साप आला तर. हल्ली श्वापदांचा फार सुळसुळाट झालाय म्हणे. आप्पा आपण शहरात राहतो की नाही? इकडे श्वापद नसतात, माणसं असतात. अरे तीच तर खरी श्वापद. बरं ठीक आहे चला. पिंट्या है ना आतमध्ये रे. आप्पा झोपा तुम्ही. अरे पण आधी शिवाय झोप कशी येणार रे? अहो तुम्ही पडा म्हणजे झोप लागेल तुम्हाला. त्या सावकाश. दादा आप्पांना आज पाठवलं. अरे पण हा आदित्य गेलाय कुठे? फोन पण लागत नाहीये. अरे काय फाडतोयस तू? नाही रे, बरीचशी पायपुसणी करून झाली. आता राहिल्यात त्या चिंध्या पिंट्याला उपयोगी पडतील ना गॅरेज मध्ये. ती पॅन्ट चांगली आहे, ती कशाला फाडतोयस? ही चांगली पॅन्ट आहे. हे बघ काय झालंय. सॉरी, फोन सायलेंट वरती होता रे. सायलेंट वरती काय ठेवतोस? आणि एवढा उशीर होणार होता तर फोन नाही करता येत? अरे मला वाटलंच नाही एवढा उशीर होईल, पण मग झाला. कुठे गेला होतास? नैनाकडे. नसकड नको रे. हा अरे पिंट्या मामाचे पैसे घ्यायला गेलो होतो. तू ह्याला पाठवलास पैसे आणायला? अरे नाही नाही त्यांनी नाही, मीच गेलो होतो. बरं मिळाले का पैसे मग? नाही, पण उद्या मिळतील. उद्या? हो. अरे उद्या तर तुला जाता येणार नाही ना. पण का? हे काय? तेच तर सांगतोय तुला. बघ आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज. हा अरे तर इंटरव्ह्यू लेटर आहे. पण मी नव्हतं याला अप्लाय केलं, मग कसं आलं? अरे तू कॉलेजमध्ये पहिला आलायस हे कळलं असेल ना त्यांना. पण त्यांना कसं कळेल?
अरे काय हल्ली कंपन्यांची हीच पद्धत आहे. ते आपला एजंट पाठवतात कॉलेजमधून फ्रेश टॅलेंट शोधण्यासाठी. तसाच तुला सिलेक्ट केला असेल. तसाच शोधला असेल तुला, पण तुला उद्या जायलाच हवं. हो जाईन, पण काही तयारी वगैरे झाली नाहीये रे. आम्ही आहोत ना, आम्ही तुझ्या इंटरव्ह्यूची तयारी करू. तुम्ही नाही म्हणजे बंधू मामा, तू वकील, दादा मामा अकाउंटंट, हा शेअर मार्केटवाला, पिंट्या मामा मेकॅनिक. तुम्ही सगळे मिळून माझा आत्मविश्वास वाढवू शकाल, पण कॉर्पोरेट इंटरव्ह्यू साठी तयारी म्हणजे तुम्हाला कुठे कॉर्पोरेटचा काही एक्सपिरियन्स? बँक स्टेटमेंट्स, कॅश विड्रॉलचं लेजर आणि बाकी सगळ्या गोष्टी आणा. मशीन रिपेअरिंगचा खर्च 1.5 लाख. सगळ्या मशीनचा आवाज ऐकलाय मी. ऑइलिंग करायची गरज आहे, बाकी काय नाही. काही सांगताय? महिन्याचं प्रोडक्शन किती आणि हा रॉ स्टॉक किती मागवलाय? का आम्हाला काय समजतोस कोण तू? अरे चांगली तयारी करून घेऊ तुझ्या सगळ्या इंटरव्ह्यूची. हा, जेवण झाल्यावर बघ तुझा इंटरव्ह्यू घेतो आम्ही. चल. बर बाबा, चल चल. चला. Come on, come on, come on, come on, come on, Saeed. This is the last chance, okay? लोणचे 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 बेडेकरांचे, नाते 4 पिढ्यांचे, उत्तम चटकदार चवीचे, लोणच्यात मुरलेले, मसाल्यात गाजलेले बेडेकर यांचा तयार लोणचे मसाला. सई, कशाला उगाचचे एफर्ट्स? का करतेस हे सगळं? हे सगळं खरंच गरजेचं आहे का? आम्हाला हे सगळं करावं लागलं आमच्या तरुणपणात, कारण आमचा नाईलाज होता. तुला हे सगळं करायची काय गरज आहे बाळा? हे बघ मामा, ऐक ऐक. आम्हाला आयुष्यात जे सुख मिळालं नाही ते सगळं सुख तुला द्यायचा प्रयत्न करतोय आम्ही, हो ना? मग तू हे काय खूळ घेतलंयस बाळा डोक्यात? तुझ्या डॅडच्या डोक्याला का ताप देतेस तू? मम्मा, तुम्ही खरंच खूप करता माझ्यासाठी, खूप लाड करता माझे. मी एखादी गोष्ट मागायच्या आधीच देता तुम्ही मला. थँक्यू सो मच. पण मग ही सुद्धा गोष्ट द्या ना प्लीज. हे बघ आई, मला माझ्या पायावर उभं राहायचंय आणि मी नाही झाले सक्सेसफुल तर तुम्ही आहातच ना सपोर्ट करायला. पण मम्मा, मला माझं जग अनुभवून पाहायचंय. मी नक्की कुठे स्टँड होते ना ते बघायचंय मला. त्यासाठी हे करू द्या ना प्लीज. ऍटलिस्ट मला आयुष्यात नक्की काय करायचंय ना याची क्लॅरिटी येईपर्यंत तरी. तुझा डॅड जे काय करतोय ते सगळं तुझ्याचसाठी आहे ना? तू एक कर ना, तू त्याच्या ऑफिसमध्ये जा, तिथे जाऊन काम कर. मम्मा, ते तर आहेच ना, ते कुठे जाणार आहे? पण मी जर माझं एम्पायर उभं केलं तर तुम्हाला दोघांना कसलं मस्त वाटेल ना? मी खरं सांगू का, मला हे सगळं नाही पटत आहे. मम्मा, मला माझ्या पायावर उभं राहायचंय. मला ना सेल्फ सफिशियंट व्हायचंय. मला हे दाखवून द्यायचंय की मी का श्रीमंत बापाची हट्टी माजुरडी मुलगी नाहीये. काय रे? बस. आदित्य कश्यप, हा, मला सांग की पैशाचा माज असावा की अभिमान? माझही नसावा आणि अभिमानही. हा, जाणीव असावी आपला पैसा कुठल्या मार्गाने येतोय त्याची. मुळात पैसा हे साधन आहे ना, म्हणजे ध्येय नाही असू शकत.
आपलं काम परफेक्टली केलं की येतो पैसा. सगळ्यात मौल्यवान संपत्ती कुठली? आरोग्य, बुद्धी आणि तुमची तत्व. समज की तू श्रीमंत बापाचा मुलगा आहेस आणि रोज तुला 1 लाख रुपये खर्च करायचे आहेतच, तर तू कसा खर्च करशील? आता दिलेत तर खर्च केलेच पाहिजेत असं नाहीये ना. पण करायचं असतील तर मी ते गुंतवीन कशात गुंतवशील? माणसांमध्ये. म्हणजे पैशानी भौतिक सुख विकत घेता येतात, पण ते पैसे संपले की त्या गोष्टीचा ओघही थांबतो. पण जोडलेली माणसं ही आयुष्यभर पुरतात. अच्छा, म्हणजे तू माणसं विकत घेणार? नाही रे, पण ते दिलेले पैसे योग्य माणसांसाठी खर्च करणार. चांगलं उत्तर आहे, आवडलं मला. थँक्स. अरे पण हे सगळे प्रश्न तत्व, मूल्य, मेहनत वगैरे असेच आहेत. काहीतरी टेक्निकली विचारा ना. त्याची गरजच नाहीये, तुझी डिग्रीच त्याची उत्तर देतील. मी तुला जर हत्ती खायचा असेल ना तर तू तो कसा खाशील? हा काय प्रश्न आहे? म्हणजे बारीक बारीक असे तुकडे करून, म्हणजे मोठ्या कामाची सुरुवात अशी. झाली, मुलाखत संपली, बास. आणि ही नोकरी तुम्हाला मिळाली असं मी सर्वानुमते जाहीर करतो. अभिनंदन. एक मिनिट. मला उद्या नोकरी मिळेलच ह्याबद्दल तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे? एवढी खात्री आहेच. चंदू काका, आलो आलो. चंदू काका, या बॅग्स बाहेर न्यायला मला मदत करा ना प्लीज. नाही, त्या मी नेतो, पण अगोदर ब्रेकफास्ट करून घेता का तुम्ही? नाही नको, मला आता काही खायला नकोय. चला तुम्हाला देऊ का ब्रेकफास्ट? हा चला ना. राहू देत, मी घेतो. सई ऐक ना. अगं 25,000 आणि आजच द्यायचे, जमणार आहे ना आपल्याला? तू एक काम कर, तू घरी जा, मी एकटी जाते. सई नको जाऊया. चला. हे काय, हे सगळं सुरूच आहे अजून? सई, मी खाली थांबते. डॅड, आम्ही ना स्ट्रॅटेजी चेंज केली. म्हणजे काल वस्तू विकल्या गेल्या नव्हत्या ना, पण आज सगळ्या वस्तू नक्की विकल्या जाणार. मग कुठे जाणार? गार्डन स्क्वेअर. बेटा, तुला पैसेच कमवायचे आहेत ना, मग एक काम कर ना, तुझा सगळा माल आहे ना माझ्या ऑफिसला पाठवून दे. माझे सगळे एम्प्लॉईज विकत घेतील आणि तुला पैसे मिळतील. सिंपल. डॅड, उद्या एखादी दुसरी मुलगी जर का तुझ्या ऑफिसमध्ये आली प्रॉडक्ट्स घेऊन, तर तुझे एम्प्लॉईज घेतील तुम्हाला? हे बघ बेटा. नाही ना, मग विषय संपला. ओके. डॅडू बेटा, मी ना खरंच खूप मेहनत करून स्वतःचे पैसे कमावणार आहे आणि ते 25,000 देऊन टाकणार आहे. ओके, बेस्ट ऑफ लक. आज तुझा सगळा माल खपणार म्हणजे खपणारच. थँक्यू डॅडू. आय लव्ह यू टू. टेक केअर. येस. आणि नीट जा. यस. चंदू, तिचं सगळं सामान घेऊन जा ना लवकर. हो. नीट जा ग. बाय. येस सर. हा हॅलो. सई मॅडम गार्डन स्क्वेअर चौकात वस्तू विकायला येणार आहेत. हा, आपल्या सगळ्या एम्प्लॉईजना तिकडे पाठव. हा, आणि प्रोडक्शन युनिटला अर्धा दिवस सुट्टी दे आणि सगळा माल विकत घ्यायला सांग. पण ते पैसे? ए झिरो, ते पैसे मी देणार, कळलं काय? हे बघ, तिला कळता कामा नाही की आपण गिराईक पाठवलंय म्हणून. तुम्ही तिच्याकडनं माल विकत घ्यायचा, मला आणून द्यायचा आणि पैसे घेऊन जायचे, कळलं काय? चल कामाला लाग. ओके सर.
उठा राष्ट्रवीर हो, सुसज्ज व्हा, उठा चला, सशस्त्र व्हा, उठा चला. आज 2 लढाया लढायच्यात, एक नोकरीसाठी आणि एक माझ्या हक्काच्या पैशांसाठी. सई बिराजदार, येतोय मी.